कल्याण डोंबिवली परिसरात परप्रांतीयांची दादागिरी काही संपत नाही। शुक्ला कुटुंबाच्या दादागिरीनंतर आता चौबे कुटुंबाची दादागिरी ही समोर आलेली आहे। एका चिमुरडीवशी अश्लील प्रकार केल्यानंतर त्याचा जाब विचारायला गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत एक पोलीस देखील जखमी झालेला आहे। 4 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला ही मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव असून त्याच्या पत्नीने देखील ही मारहाण केली आहे। दरम्यान या प्रकरणानंतर मानपाडा पोलिसांनी ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मराठी कुटुंबातील तरुणाची आई आणि पत्नीसुद्धा जखमी झालेली आहे। याबाबत अधिकची माहिती अशी आहे की मराठी कुटुंबातील 4 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। याची माहिती चिमुकलीच्या कुटुंबियाला समजल्यावर त्यांनी जाब विचारायला सुरुवात केली आणि त्यानंतर उत्तम पांडे यांना राग आला आणि उत्तम पांडे आणि त्यांच्या पत्नीकडे या दोघांना जबर मारहाण करण्यात आली। मारहाणीत मराठी कुटुंब मोठ्या प्रमाणावर जखमी झाले तर तरुणाच्या पत्नीला आईला देखील मारहाण करण्यात आली। याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहे। या प्रकरणी पांडे व त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे। 2च दिवसापूर्वी देखील आपण पाहिलं कल्याण डोंबिवलीमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती। सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर पोलिसांना जाग आली होती आणि पोलिसांनी या परप्रांतीयाला अटक केली होती आणि त्याचं निलंबन देखील करण्यात आलं होतं। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये परप्रांतीयावर कोणाची आवर घालता येत नाही का, यांची दादागिरी थांबणार कशी हा सवाल उपस्थित झालेला आहे। जर मराठी माणसाला अशा प्रकारे मारहाण होत असेल तर मराठी माणूस गप्प बसणार का, हा देखील सवाल उपस्थित झाला आहे। या सर्व घटनांना राजकीय वळण देखील पाहायला मिळालं होतं। राज ठाकरे देखील या प्रकरणावर मैदानात उतरले होते, उद्धव ठाकरे देखील मैदानात उतरले होते। परंतु आता परप्रांतीयांची दादागिरीला लगाम कधी लागणार हे देखील पाहावं लागणार आहे। जुरिडिक्शन में अड़ियोली जो गांव एरिया आता है उसमें एक बिल्डिंग में रहने वाले जो पड़ोसी है दो फैमिलीज के बीच में एक उनको बच्चियां साथ में खेलती थी, उनके ऊपर एक झगड़ा हो गया था। उसमें एक फैमिली ने दूसरे फैमिली के खिलाफ बच्ची का विनय भंग किया और वो जाब पूछने के लिए गए तो मारपीट किया, ऐसा गुना दर्ज किया है।